भगवान बुद्धांच्या मूर्ती किंवा चित्रांमध्ये त्यांच्या मागे 5 किंवा 7 फण्यांचा नाग असण्यामागे एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक कथा आहे. ही घटना त्यांच्या ज्ञानप्राप्तीनंतरच्या काळातील आहे. बौद्ध धर्मग्रंथांनुसार भगवान बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते 7व्या आठवड्यात मुचलिंद नावाच्या सरोवराकाठी ध्यानस्थ बसले होते. अचानक आकाश ढगांनी व्यापले आणि सलग 7 दिवस मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि थंडी सुरू झाली. बुद्धांच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये आणि त्यांच्या शरीराला पावसाचा किंवा गारव्याचा त्रास होऊ नये म्हणून त्या सरोवरात राहणारा मुचलिंद नावाचा नागराज बाहेर आला. त्याने बुद्धांच्या शरीराभोवती आपल्या शरीराचे 7 वेढे घातले आणि त्यांच्या डोक्यावर आपला मोठा फणा छत्रासारखा धरला. बौद्ध कलेमध्ये नागाचे फणे वेगवेगळ्या संख्येने दाखवले जातात, ज्यांचे प्रतिकात्मक अर्थ आपण बघूया. 5 फणे हे सहसा पंचशील म्हणजेच बौद्ध धर्मातील 5 नैतिक नियम किंवा मानवी मनाच्या 5 इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानले जातात. 7 फणे हे ज्ञानप्राप्तीनंतरच्या त्या 7 दिवसांचे प्रतीक आहेत, ज्या काळात मुचलिंद नागाने बुद्धांचे रक्षण केले होते. हे केवळ एका कथेपुरते मर्यादित नसून त्यातून एक मोठा संदेश मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे शांत, अहिंसक आणि ज्ञानी होते, तेव्हा निसर्ग आणि हिंस्र प्राणी देखील तिचे रक्षण करतात आणि तिच्या चरणी नतमस्तक होतात. भगवान बुद्धांच्या या रूपाला मुचलिंद बुद्ध असे म्हटले जाते. थायलंड, कंबोडिया आणि लाओस सारख्या देशांमधील बौद्ध कलेत ही प्रतिमा विशेषतः लोकप्रिय आहे. आता आपण नागवंशी कुळ काय असते ते बघूया. नागवंशी हे भारताचे मूळ निवासी मानले जातात. प्राचीन काळी भारतात अनेक टोळ्या किंवा कुळ होती. त्यापैकी नाग हे एक अतिशय शक्तिशाली आणि प्रगत कुळ होते. नाग हे केवळ सर्पाचे नाव नसून ते एका विशिष्ट जनसमूहाचे किंवा राजघराण्याचे नाव होते. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत आणि अगदी श्रीलंकेपर्यंत नागवंशीय लोकांचे अस्तित्व होते. त्यांना नागवंशी म्हटले जाते याचे कारण म्हणजे या समुदायाचे लोक नागाला आपले कुलदैवत मानत असत. त्यांच्या ध्वजावर किंवा अंगावर नागाचे चिन्ह असायचे, म्हणून त्यांना नागवंशी म्हटले गेले. हे लोक निसर्ग पूजक होते आणि नागाची पूजा करत असत. आजही भारतात अनेक ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते, ज्याची मुळे या प्राचीन संस्कृतीत आहेत. अनेक इतिहासकार, संशोधक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भगवान बुद्ध आणि नागवंशी यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. भगवान बुद्ध ज्या शाक्य कुळात जन्मले ते मूळचे नागवंशी होते असे मानले जाते. शाक्य ही नागवंशाचीच एक उपशाखा होती. हे नाग केवळ सर्प नसून ते त्या काळातील नाग जमातीचे लोक किंवा राजे होते, ज्यांनी बुद्धांच्या विचारांना पाठिंबा दिला.